आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. यापुढं माझ्या शब्दाच्या बाहेर गेलीस ना तर याद राख. हं? आई बरी आहेस ना तू? तू ठीक आहे ना? हा मी ठीक आहे. पाणी मी आणतो. काय निमित्त कुठलं का असेना, पण ती अवलक्षण्या या घरातून बाहेर गेल्यावर घर कसं एकदम प्रसन्न वाटते नाही? हो ना आजी, नाहीतर काय. ती असताना आपल्या घरात रोज वाद व्हायचे. अक्षरशः कंटाळले होते आम्ही. आता नाहीये ना तर जरा डोक्याला रिलॅक्स तरी वाटेल बघ. भावना मॅडमना माहेरी पाठवून यांना आनंद होतो. हे असा डाव टाकणार असतील ना तर मला सुद्धा खेळ खेळावाच लागणार. चला 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 आई उठ. पटकन 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 बॅग भरायला घे. पटकन बॅग भरायला घे. वहिनी कुठे आहेत? वहिनी वहिनी हा या 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 पट्टापट दोघींनी बॅग भरा. ठीक आहे? एक मिनिट, तू आम्हाला बॅग कशाला भरायला सांगतोयस? आई कशाला काय म्हणतेस? आपल्या घरात प्रथा नाही का, आषाढात नवऱ्याचा तोड बघायचा नसतं म्हणून. त्यामुळे तुम्हाला नियम तर पाळावेच लागणार. ओके नाही आजी? ए सिद्धू, डोकं फिरले काय तुझं? या दोघींचंही माहेर खूप लांब आहे आणि त्यांच्या पत्रिकेत तुझ्या अवलक्षणेसाठी दोष नाही आहे. तेव्हा त्या या घरात राहूनच प्रथा पाळतील, समजला? हो का? पक्का ना? होय. मग मी पण भावना मॅडमना बोलू. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तिनं तुझं तोंड बघितलं तर? असं कसं आजी? नियम म्हणजे नियम नाही का? प्रथा अशी अर्धवट पळून चालणार नाही आजी. एक तर आई आणि बहिणी माहेरी जातील, नाहीतर भावना मॅडम घरात येतील. तुम्हीच ठरवा काय ते. सिद्धू, शोभा काकू, कमल काकू, इकडे येता का जरा? त्यांना आता कशाला बोलायला हे ना? थांब ना आजी जरा, एक मिनिट थांब. हा तुमचे नवरे आमच्याकडे ड्रायव्हर आणि बागकामाचं काम करतात ना? हा त्यामुळे तुम्हाला काही दिवस आहे ना पगारी रजा मिळणार आहे. कसं आहे की आमच्या घरात एक प्रथा आहे की आषाढात नवऱ्याचं तोंड बघायचं नसतं. आणि शेवटी तुम्ही या घराचा एक महत्वाचा भाग आहात. आता दिवसभर तुम्ही या घरात काम करणार तर तुमच्या नवऱ्याचं तोंड तर दिसणार ना तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काही दिवस आहे ना माहेरी जा. फार उपकार झाले तुमचे. अशी सुट्टी आम्हाला केव्हाच मिळत नाही. अगं थांबा. थांबा कशाला? नाही नाही तुम्ही निघा. आजी जरा काय सिद्धू, आजी. सिद्धू काय मूर्खासारखं काय करतो ते? आजी आता काय बोलतेस? मी प्रथा पाळतो आणि तू प्रथा पाळणाऱ्याला मूर्खपणा म्हणतेस तू? तुम्ही कशाला थांबलायत काकू? तुम्ही प्लीज जा. कसं आहे ना, प्रथा पाळली नाही तर अनर्थ होतो. तुम्ही जा. अहो निघा, हो निघा. टेन्शन नका घेऊ. आजी काय का, मी इतकी कडक प्रथा पाळते, तुला खरं तर माझा अभिमान वाटायला पाहिजे. पण असो. आई वहिनी तुम्ही प्लीज बॅग भरा. मी गाडीचा बंदोबस्त करतो तुमच्यासाठी. ठीक आहे? चला. अरे सिद्धू, असं काय करतोयस तू?
आम्ही दोघे जर निघून गेलो आणि शोभा आणि कमलला सुद्धा तू पाठवलंस तर तुमच्यासाठी स्वयंपाक कोण करणार? अगं आई त्याची चिंता तू नको करूस. तुम्ही आहे ना फक्त फक्त प्रथा पाळण्यावर फोकस करा. आणि ताई आणि आजी आहेत नाही करायला हो की नाही? मी तुम्ही दोघी पटकन तयारीला लागा, नाहीतर मला भावना मॅडमना इथे आणायची सोय करावी लागेल. काय करू? त्या अवलक्षणीचं थोबाड बघण्यापेक्षा तुम्हीच इथून बसताना हलवा. जा बायानो. ए आई, हे तुला महागात पडेल सिद्धू, हा माझा शब्द आहे. वीणा, अगं ए वीणा, आई, आनंदी, भावनाताई, भावना आई, आनंदी, अगं भावना, आजी. काय ग अशी अचानक कशी काय? अगं आषाढ महिना आहे ना, तर म्हणे बायकोने नवऱ्याचं तोंड नसतं बघायचं, म्हणून आले 2-3 दिवस. अगं बाई, बरं झालं. अगं आपल्याकडे हे पाळत नाही, तुझ्या सासरे हे पाळतात, हे बरं आहे. त्या निमित्ताने 2-3 दिवस सुद्धा आम्हाला सहवास तरी लाभला. खरंय. बरं, आई बाबा कुठे आहेत? आई, बाबा. भावना, तुला काही माहितीच नाहीये ना? काय? अगं भावना, सध्या आमच्या घरात लक्ष्मी श्रीनिवास राहत नाहीत, 2 वेगळीच माणसं राहत आहेत बघ. म्हणजे? सांग ग वीणा. अगं पालेभाजीच्या भाजीमध्ये कधी मोहरी टाकतात काय? संपत्र गाडे पाटाने तरी टाकलेली काय? हे घे. सांग की. हा, मिरची, कांदा, लसूण टाक. अगं काय झालं? अगं उडतंय की. हा, आधी हाताला चटके मग मिळेल भाजी. चल पुढचं बोल, पुढचं बोल. अगं लसूण आणि कांदा टाक. मिरची नुसती टाकलीयस. हे काय अक्षता टाकलं का? हळदी कुंकुमात मी जवळ नाही टाकत. अगं जवळून अगं भासतंय का आजी? काढते. ये इकडं ये. मी नाही, तू धर. अरे मला दुसरं काहीतरी काम सांग. काय येते तिथं? मग ते निदान पीठ तरी घे कालवायला. मला घे पीठ. पीठ कुठे? माझ्या डोक्यावर. सांग आजी. अगं तिथं आहे, घे ना. माझ्यावर राग काढू नको. तर नवीन आल्यासारखी करते पोरगी ही. झालंय सगळं, सिद्धूमुळे राग काढते माझ्यावर. सिद्धूमुळे कशाला मी काढू? हा, सगळं सिद्धूमुळे. बोल आता, किती घेऊ पीठ? अगं किती घेऊ म्हणून काय विचारतेस? तुला साधा अंदाज नाही काय? किती टाकायचं? 50 माणसांचं करायचं आहे थोडंच. पोरगी आहे का काय? काही एक काम धड येत नाही या पोरगीला. अगं हात चालव ना पटापट. लक्ष्मी निवास, लक्ष्मी